विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। याच बांगरला 2019 रोजी मातोश्रीवर बोलावून पहिल्यांदा तिकीट जाहीर केलं आणि तो निवडून आला हिंगोलीमध्ये। आणि आज ज्या शिवसैनिकांनी त्याला एवढं मोठं केलं, आमदार केलं, त्याला मारण्याची भाषा करतो। माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस या 40 लोकांनी गद्दारी करून गुवाहाटी गाठली। आपल्या पक्षप्रमुखाला कुठेतरी मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचे मनसुबे या लोकांनी आखले आणि आज ते भाजपच्या दावणीला जाऊन बसलेले आहेत आणि तिथं जाऊन शिवसेनेवर टीका करतायत, आमच्या पक्षप्रमुखावर टीका करतायत, आदित्य साहेबांवर टीका करतायत आणि शिवसैनिकाला मारण्याची भाषा करतायत। संतोष बांगरला मी एकदा ना 1000 वेळा गद्दार म्हणतो। हिम्मत असेल तर माझ्याजवळ येऊन दाखवावं त्यांनी। हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे। आरेला कार्य म्हणणारे आम्ही लोक आहे। बाळासाहेबांनी सांगितले जर एका कानाखाली जर कोण वाजवली तर काडकाने तुमचा आवाज दुसरा आवाज आला पाहिजे। तो खरा शिवसैनिक। आमच्या जीवावर निवडून येऊन, आमच्या मतावर निवडून येऊन हे लोक जर गद्दारी करत असतील तर महाराष्ट्राला हे मान्य आहे का? येणाऱ्या निवडणुकीमध्ये या 40 जणांचा पराभव केल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही। बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो, एकालाही निवडून येऊ देणार नाही। अरे ज्यावेळेस एखादा चोर चोरी करतो त्याला चोरच म्हणणार ना। मग ज्यावेळेस एखादा व्यक्ती जर गद्दारी करत असेल तर त्याला गद्दार म्हणलं जातं। या महाराष्ट्राची संस्कृती आहे, गद्दाराला गद्दारच म्हणतात, साधू संत म्हणत नाहीत। हो ना, अगोदर गद्दारी करायची, शिवसेनेच्या मतावर निवडून यायचं आणि परत याच शिवसैनिकांना मारण्याची भाषा करायची। अरे शिवसैनिकाला हात लावण्याची हिंमत या महाराष्ट्रात नाही, या जगात कुठल्याही माईच्या लालमध्ये नाही। हिंमत असेल तर हात लावून दाखवा। माझं जाहीर आव्हान आहे संतोष बांगरला। हा शिवसैनिक माझ्यासारखे लाखो शिवसैनिक आज रस्त्यावर उतरलेत। तुम्ही 40 जण गेले म्हणून काय शिवसेना संपते असं वाटतं तुम्हाला? कधीही संपणार नाही। शिवसेना एक समुद्र आहे आणि त्या समुद्रातले 4 थेंब जर बाजूला गेले किंवा 4 घागरी बाजूला गेल्या तर समुद्र आटत नसतो। हा थांग समुद्र आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।